जेव्हा आपल्या घराच्या भिंतीला एखाद्या तडा जातो हां. किंवा पावसाळ्यात समजा छत गळू लागतं तेव्हा आपण सर्वसाधारणपणे काय करतो? आपण थोडं सिमेंट आणतो किंवा रंगरंगोटी करून घेतो. अगदी बरोबर. फार तर प्लंबिंगचं काम करून ती तात्पुरती मलमपट्टी करून आपण मोकळे होतो. पण जेव्हा संपूर्ण गृहनिर्माण संस्थेच्या म्हणजे हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा किंवा रिडेव्हलपमेंटचा विषय निघतो ना, तेव्हा ही वरवरची मलमपट्टीची मानसिकता अजिबात चालत नाही. हो, अजिबातच नाही. कारण सोसायटीचा पुनर्विकास म्हणजे नुसती इमारतीची दुरुस्ती नसते, ती थेट एका ओपन हार्ट सर्जरीसारखी असते. नक्कीच. तिथे फक्त बाहेरून मलम लावून भागत नाही, तुम्हाला ती इमारत मुळापासून उघडावी लागते. आतला प्रत्येक ठोका काळजीपूर्वक हाताळावा लागतो. खरे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी लिहिलेल्या पारदर्शक गृहनिर्माण संस्था पुनर्विकासासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे या अत्यंत महत्वाच्या लेखाच्या मुळाशी जाणार आहोत. हा लेख खूपच अभ्यासपूर्ण आहे. हो, आणि या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की स्वतःच्या आयुष्याची पुंजी पणाला लावून जेव्हा लोक या प्रक्रियेत उतरतात तेव्हा स्वतःची फसवणूक टाळून या सर्जरीमधनं सुरक्षितपणे बाहेर कसं पडायचं हे समजून घेणं. हो, म्हणजे तुम्ही जी ओपन हार्ट सर्जरीची उपमा दिलीत ना, ती या प्रक्रियेचं गांभीर्य अगदी अचूकपणे समोर आणते. कारण कसं आहे, इथे केवळ विटा आणि सिमेंटचा प्रश्न नसतो. हो, एका सामान्य माणसासाठी त्याचं घर ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ती वास्तू जमीनदोस करायला तयार होता तेव्हा फक्त तुमचं घर नाही तर तुमच्या डोक्यावरचं छप्पर, तुमची आयुष्यभराची कमाई आणि पुढच्या अनेक वर्षांची दैनंदिन शांतता. अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी पणाला लागलेल्या असतात. या लेखातून आपल्याला हेच पाहायचंय की पुनर्विकास म्हणजे केवळ जुनी इमारत पाडून नवीन चकचकीत टॉवर उभा करणं नाहीये. हो, तेवढंच नसतं ते. एक अतिशय संवेदनशील आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे. यात अनेक कायदेशीर आणि आर्थिक टप्पे असतात. तिथे झालेली एका चुकीची किंमत पिढ्यानपिढ्यान मोजावी लागू शकते. बापरे, म्हणजे हे किती गंभीर आहे. आणि म्हणूनच या प्रवासातली पहिली वीट रचण्यापूर्वी किंवा खरं तर जुनी वीट पाडण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सर्वांचं एकमत आणि योग्य विकासकाची म्हणजे बिल्डरची निवड करणं. लेखात असं स्पष्ट म्हटलंय की प्रत्येक सदस्याची संमती हा या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे. पण व्यवहारात आपण पाहतो की एखाद्या सोसायटीत समजा 50 घरं असतील तर 45 लोक लगेच तयार होतात, पण उरलेले 4-5 लोक जे बहुमतात नसतात ते कुठल्या ना कुठल्या कारणाने विरोध करत असतात. नेहमीच होत असं. हो ना. मग अशा वेळी बहुमताचा आकडा आपल्या बाजूने असताना या मोजक्या अल्पसंख्यक किंवा मायनॉरिटी सदस्यांच्या चिंतेकडे खरंच इतकं लक्ष देण्याची गरज असते का? म्हणजे बहुमताच्या जोरावर प्रक्रिया पुढे रेटता येत नाही का? कसं आहे, कायदेशीरदृष्ट्या बहुमताचा ठराव आवश्यक असतो हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्षात ही केवळ आकड्यांची किंवा बहुमताची खेळी नसते. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी यावर विशेष भर दिला आहे की अल्पसंख्यक सदस्यांच्या चिंतांकडे दुर्लक्ष करणं हे भविष्यातील मोठ्या संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे असं का? कारण या विरोधामागे अनेकदा काही रास्त भीती असते. म्हणजे एखादी वृद्ध व्यक्ती असू शकते जिला नवीन जागेत मिळणाऱ्या चटई क्षेत्राबद्दल म्हणजे कार्पेट एरियाबद्दल शंका असते, किंवा काहींना त्या विकासकाच्या हेतूबद्दल शंका असते. जर तुम्ही त्यांना अंधारात ठेवून फक्त आमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही काहीही करू शकत नाही अशी भूमिका घेतली तर ते दुखावले जातील. फक्त दुखावले जाणार नाहीत, तर हेच सदस्य पुढे जाऊन न्यायालयात स्थगिती म्हणजे स्टे ऑर्डर आणू शकतात. बापरे. हो, आणि एकदा का प्रकल्प कायदेशीर कचाट्यात अडकला की त्या बहुमताचाही काही उपयोग होत नाही, तिथेच काम थांबतं. म्हणजे विरोध करणाऱ्यांना दाबून टाकण्यापेक्षा त्यांची भीती समजून घेणं हे प्रकल्पाच्या वेगासाठीच फायद्याचं आहे म्हणायचंय. अगदी बरोबर. सर्वांच्या शंकांचं निरसन करून त्यांना सोबत घेणं हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. हे पटतंय. आता आपण या प्रक्रियेतल्या सर्वात कळीच्या मुद्द्याकडे येऊ, तो म्हणजे विकासकाची निवड. हा खूप महत्वाचा टप्पा आहे. हो, कारण बऱ्याचदा असं होतं की 2-3 विकासक सोसायटीसमोर प्रेझेंटेशन देतात. त्यातला एक विकासक अचानक इतरांपेक्षा खूप जास्त मोठी जागा म्हणजे अगदी 40-50% जास्त क्षेत्रफळ आणि भक्कम कॉर्पस फंड ऑफर करतो. साहजिकच सगळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. पण एखादा विकासक जर सर्वात जास्त गोष्टी देत असेल तर त्याला नाकारणं हे एखाद्याला विचित्र वाटू शकतं. म्हणजे मला तर असं वाटतं की हे एखाद्या डेटिंग ॲपवर फक्त एक फिल्टर केलेला अतिशय सुंदर असा फोटो आणि महागड्या गाडीसोबतचा प्रोफाईल पाहून थेट लग्नाचा निर्णय घेण्यासारखं नाही का?
क्या बात है. हे उदाहरण अगदी चपखल आहे. हो ना, कारण आपण त्या फोटो मागचं सत्य तपासतच नाही. आणि अगदी त्या चुकीच्या डेटिंग प्रोफाईलसारखंच इथंही जेव्हा प्रत्यक्षात बिल भरण्याची वेळ येते ना, तेव्हा वास्तवाची जाणीव होते. म्हणजे कसं? पुनर्विकासात ते बिल म्हणजे जमीनदोस्त झालेली सोसायटीची इमारत असते. जेव्हा एखादा विकासक बाजारातील सामायिक दरापेक्षा अवास्तव ऑफर देतो, तेव्हा त्यामागे नक्कीच काही छुपी गणिते असतात. अच्छा. तो विकासक कदाचित अशी अपेक्षा करत असतो की भविष्यात महानगरपालिकेकडून त्याला अतिरिक्त FSI मिळेल. तो हवेतल्या FSIवर आधारित आश्वासनं देतो. पण जर ते नाही मिळालं तर? हाच तर मुद्दा आहे. जर काही कारणाने सरकारी नियम बदलले किंवा त्याला ती परवानगी मिळाली नाही, तर त्याचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडतं. बाप रे. त्याच्याकडे स्वतःचं पुरेसं भांडवल नसतं. तो केवळ फ्री सेलमधील फ्लॅट्स विकून सोसायटीचं बांधकाम पूर्ण करण्याच्या भ्रमात असतो. आणि नेमकीच याच ठिकाणी प्रकल्पाची गती मंदावते किंवा काम कायमचं थांबतं. म्हणजे तो स्वतःच्या खिशातून पैसे लावण्याऐवजी हवेतले इमले बांधून आपल्याला आमिष दाखवतोय. अगदी तसंच. आणि जर तो प्लॅन फसला तर आपण थेट रस्त्यावर. मग अशा वेळी केवळ आकर्षक ऑफर न पाहता नक्की काय तपासलं पाहिजे? याचसाठी विकासकाची आर्थिक स्थिती तपासणं हा एक अत्यंत मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. त्यांची मागील 3 वर्षांचे ताळेबंद पत्रके म्हणजे बॅलन्स शीट्स तपासावी लागतात. त्यांनी याआधी कोणते प्रकल्प पूर्ण केले आहेत, ते किती वेळेत दिले आहेत, हे पाहावं लागतं. म्हणजे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघणं गरजेचं आहे. हो, आणि त्यांच्यावर बाजारात काही मोठी कर्जे किंवा न्यायालयात खटले तर नाहीत ना, याची सखोल माहिती घेणं अनिवार्य आहे, असं या लेखात ठळकपणे नमूद केलं आहे. अच्छा. जर केवळ 500 चौरस फूट जास्तीच्या लालचेपोटी अशा कमकुवत विकासकाला काम दिलं आणि मध्यभागीच त्याचे पैसे संपले, तर ते जास्तीचे चौरस फूट केवळ कराराच्या कागदावरच राहतात. हो ना, प्रत्यक्षात जुनं घरही गेलेलं असतं आणि नवीन घराचा पत्ताच नसतो. ही परिस्थिती खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. जुनं घर पाडलं गेलंय आणि नवीन तयार नाही. म्हणूनच आपण जे मगाशी म्हटलो ना, की केवळ आश्वासने पुरेशी नाहीत, तर ती पूर्ण करण्याची क्षमता तपासली पाहिजे. बरोबर. आणि हेच आपल्याला पुढच्या अत्यंत क्लिष्ट पण महत्वाच्या टप्प्याकडे घेऊन जातं. तो म्हणजे कागदोपत्री स्पष्टता. एकदा का विकासक निवडला की सुरू होते कराराची भाषा. पण खरं सांगायचं तर हे कायदेशीर दस्तऐवज किंवा करारनामे वाचणं अत्यंत कंटाळवाणं काम असतं. त्यातले ते गुंतागुंतीचे शब्द सामान्य माणसाच्या डोक्यावरूनच जातात. ते कंटाळवाणं नक्कीच असतं. पण हे बघा, भविष्यातील जीवघेणी प्रसंग टाळण्यासाठी तेच एकमेव शस्त्र असतं आपल्याकडे. ते कसं? करारातील अटी आणि शर्तींमध्ये कुठेही संदिग्धता नसावी. बऱ्याचदा करारात उत्तम दर्जाचं साहित्य वापरले जाईल असं मोघम लिहिलं जातं. हो, असंच लिहितात नेहमी. पण उत्तम म्हणजे नक्की काय? त्यात लादीचा प्रकार कोणता, लिफ्ट कोणत्या कंपनीची असेल, प्लंबिंगसाठी पाईप्स कुठल्या दर्जाचे असतील, हे सर्व अत्यंत स्पष्ट शब्दात ब्रँडच्या नावासकट लिहून घेणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे एवढं डिटेलमध्ये जावं लागतं? हो ना. आणि प्रत्येक सदस्याला नवीन इमारतीत नक्की किती क्षेत्रफळ मिळणार आहे, स्थलांतराच्या काळात भाडे कसे आणि कधी दिले जाणार, हे सगळं स्पष्ट असायला हवं. म्हणूनच सोसायटीने स्वतःच्या खर्चाने स्वतंत्र कायदेशीर तज्ज्ञांचा म्हणजे लीगल ॲडवायझरचा सल्ला घेणं हितावं ठरतं, हे लेखकाने आवर्जून सांगितलं आहे. हो, कारण विकासकाच्या वकिलांनी बनवलेल्या करारावर आंधळेपणाने सह्या करणं महागात पडू शकतं. अगदीच. पण या करारात एक असा शब्द आहे ज्यावर लोक बऱ्याचदा चर्चा करतात. तो म्हणजे दंडात्मक तरतुदी किंवा पेनल्टी क्लॉजेस. हा खूप महत्वाचा भाग आहे. अनेकदा लोक असा विचार करतात की आपण एवढा मोठा प्रकल्प त्यांना दिलाय तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया. सुरुवातीलाच दंडाच्या अटी घालून संबंध कशाला बिघडवायचे? हा एक फार मोठा गैरसमज आहे. म्हणजे जर करारात दंडात्मक तरतूद किंवा बँक गॅरंटी नसेल तर नक्की काय अनर्थ ओढवू शकतो? जर करारात पेनल्टी क्लॉज नसेल ना, तर तुम्ही विकासकाला तुमच्या जागेवर पूर्णपणे मोकाट सोडल्यासारखं आहे. कसं काय? समजा विकासकाने तुमची इमारत पाडली. आता ती जमीन मोकळी आहे. करारात दंडात्मक तरतूद नसल्यास विकासक कायदेशीररित्या ती मोकळी जमीन बँकेकडे गहाण ठेवून मोठं कर्ज उचलू शकतो. बापरे. आणि ते पैसे शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात चालू असलेल्या त्याच्या एखाद्या वेगळ्याच प्रकल्पात गुंतवू शकतो. इकडे तुमचं काम मात्र ठप्प होतं. म्हणजे तो आपले पैसे दुसरीकडे वापरतो? हो ना. सुरुवातीला 11 महिने तो तुम्हाला वेळेवर भाडं देतो, पण नंतर ते चेक बाउन्स होऊ लागतात. प्रकल्प 3 वर्षांऐवजी 5 वर्ष, 7 वर्ष रखडतो. आणि आपण काहीच करू शकत नाही? नाही, कारण सोसायटीकडे त्याच्यावर दबाव आणण्यासाठी कोणतंही ठोस कायदेशीर साधन उरत नाही.
करारात वेळेवर काम न केल्यास त्याला काय शिक्षा होईल हे लिहिलेलंच नसतं. केवळ कर्ज काढून दुसऱ्याच प्रकल्पात पैसे लावू शकतो आणि आपण फक्त बघत राहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. हे तर भयंकर आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच बँक गॅरंटी आणि पेनल्टी क्लॉज या करारातल्या केवळ अटी नाहीत, तर ती एक सुरक्षा ढाल आहे. जर विकासकाने वेळेत काम पूर्ण केलं नाही तर दर महिन्याला त्याला प्रचंड मोठी दंडाची रक्कम द्यावी लागेल. हे जेव्हा करारात असतं तेव्हाच तो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी बांधील राहतो. अच्छा, आत्ता समजलं. याचबरोबर आर्थिक नियोजनाचीही पारदर्शकता महत्वाची आहे. विकासकाकडून सोसायटीला मिळणारा कॉर्पस फंड कसा वापरला जाईल, अतिरिक्त खर्च कोण उचलणार, याचं धोरण सुरुवातीला स्पष्ट असावं. म्हणजे अमुक एका सदस्याला जास्त फायदा झाला असले जे अंतर्गत वाद होतात ते टळतात. अगदी बरोबर. आता समजूया की सगळं कागदपत्रांवर व्यवस्थित पार पडलंय, करार पक्का झालाय, बँक गॅरंटी मिळालीय. तर आता ह्या प्रवासातला सगळ्यात भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा टप्पा सुरू होतो. तो म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा एक्झिक्युशन. हो, हा टप्पा खूप कठीण असतो. कित्येक वर्षे ज्या वास्तूत आपण राहिलो, जिथे अनेक पिढ्यांच्या आठवणी आहेत, ते घर एका क्षणात रिकामं करून कुठेतरी दूर उपनगरात एका लहानशा भाड्याच्या घरात राहायला जाणं, हे मानसिकदृष्ट्या खूप मोठं स्थित्यंतर असतं ना. नक्कीच. आणि लेखात याच गोष्टीवर प्रकाश टाकला आहे की भाडे किंवा पर्यायी निवासाची योजना आधीच पक्की असावी. हो, आणि या स्थलांतरासोबतच प्रशासकीय परवानग्यांचा डोंगरही उभा असतो, हे विसरून चालणार नाही. म्हणजे नक्की कोणत्या परवानग्या? प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यापूर्वी विकासकाला महानगरपालिका, अग्निशमन दल, रेरा आणि इतर अनेक सरकारी विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्रे म्हणजे NOC आणावी लागतात. आणि त्यासाठी खूप वेळ लागतो. सुरुवातच होऊ शकत नाही. परवानग्या मिळण्यास जेवढा विलंब होतो तेवढा सदस्यांचा वनवास वाढत जातो. हे तर आहेच, पण जेव्हा प्रत्यक्ष बांधकाम सुरू होतं तेव्हा आणखी एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे गुणवत्ता. आपण जे करारात लिहून घेतलंय तेच प्रत्यक्षात वापरलं जातोय की नाही हे कसं तपासणार? कारण सोसायटीत राहणारे लोक कोण असतात? कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, तर कोणी व्यावसायिक असतात. बरोबर आहे. त्यांना इंजिनिअरिंग मधलं काहीही कळत नसतं. मला तर वाटतं हे म्हणजे एखाद्या विमानात बसलेल्या प्रवाशांनाच अचानक कॉकपिटमध्ये बोलावून चला आता विमान तुम्हीच चालवा असं सांगण्यासारखं नाही का? अगदी तसंच आहे. सामान्य रहिवासी बांधकामाची तांत्रिक गुणवत्ता, सिमेंटचा ब्रेड किंवा लोखंडाची मजबूती कशी काय तपासू शकतात? एखाद्या सामान्य सदस्याने साईटवर जाऊन तिथल्या इंजिनिअरला जाब विचारला तरी तो काहीतरी तांत्रिक कारण देऊन त्याला गप्प बसवू शकतो. तुम्ही जे प्रवाशांनी विमान चालवण्याचं उदाहरण दिलं ना, ते इथे अतिशय चपखल आहे. सामान्य माणसाला 43 ग्रेडचं सिमेंट आणि 53 ग्रेडचं सिमेंट यातील फरक कसा समजणार? तेच ना. विकासक करारात एका चांगल्या ब्रँडच्या केबल्स देण्याचं कबूल करतो, पण भिंतीच्या आतून जाणाऱ्या वायर्स हलक्या दर्जाच्या वापरतोय, हे भिंत प्लास्टर झाल्यावर कसं दिसणार? नाहीच दिसणार. म्हणूनच विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा उपाय सुचवलाय. तो म्हणजे तज्ज्ञ समिती किंवा सल्लागार नेमणे, ज्याला आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा PMC म्हणतो. अच्छा, म्हणजे सोसायटीने स्वतःचा एक स्वतंत्र इंजिनियर किंवा आर्किटेक्ट नेमावा असं म्हणताय? होय, अगदी. सामान्य सदस्यांनी स्वतः सेफ्टी हेल्मेट घालून साईटवर जाऊन वाळू सिमेंट तपासण्यापेक्षा सोसायटीने स्वतःच्या बाजूने एक स्वतंत्र तांत्रिक सल्लागार नेमणं अत्यंत गरजेचं आहे. सल्लागार म्हणजे सोसायटीचा डोळा असतो. तो करारातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करतो आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन लोखंडाची जाडी, सिमेंटचं मिश्रण, बांधकामाचा वेग आणि सुरक्षा मानके या सर्वांची पडताळणी करतो. म्हणजेच तो विकासकावर लक्ष ठेवतो. हो, जर विकासक कुठेतरी तडजोड करत असेल तर हा सल्लागार त्याला तिथेच रोखू शकतो. यामुळे सदस्यांवरचं तांत्रिक ओझं तर हलकं होतंच, शिवाय इमारतीचं आयुष्य आणि सुरक्षताही सुनिश्चित होते. ही एक अत्यंत महत्वाची पायरी आहे जी बऱ्याचदा दुर्लक्षित केली जाते आणि लोक विकासकाच्याच इंजिनिअरवर विसंबून राहतात. आणि तिथेच फसवणूक होते. अगदी. आता आपण या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतील एका अशा टप्प्याकडे आलो आहोत जो कदाचित या संपूर्ण प्रवासाचा कणा आहे. लेखात त्याला संवाद आणि विश्वास असं म्हटले आहे. तांत्रिक आणि कायदेशीर बाबी कितीही भक्कम असल्या, सर्वोत्तम करार आणि उत्तम सल्लागार असला तरीही 3-4 वर्षे चालणाऱ्या या प्रक्रियेत मानवी स्वभाव आणि सोसायटीतले परस्पर संबंध सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. हे अगदी 100% खरं आहे.
हा प्रकल्प केवळ सिमेंट आणि लोखंडाचा नसून माणसांचा आहे. हो. सदस्य, त्यांची कमिटी आणि विकासक यांच्यात जर सतत आणि पारदर्शक संवाद नसेल ना, तर सगळी तांत्रिक तयारी मातीमोल होऊ शकते. याला आपण एका लांबच्या प्रवासाशी जोडू शकतो. म्हणजे समजा तुम्ही सगळे मिळून एका अनोळखी अंधाऱ्या रस्त्यावरून प्रवासाला निघालात हां, आणि अचानक गाडीचा GPS बंद पडतो. आजूबाजूला घनदाट जंगल आहे आणि पुढे कुठे जायचं हे कुणालाच माहीत नाही. अशा वेळी जर गाडीतल्या लोकांनी एकमेकांशी बोलणंच थांबवलं तर काय होईल? सगळेच घाबरून जातील. हो, एकमेकांवर संशय घेऊ लागतील. पण इथे माझा एक प्रश्न आहे. समजा विकासकाने खरंच काही चूक केली असेल किंवा तांत्रिक गुंतागुंत निर्माण झाली असेल, तर केवळ एकमेकांशी संवाद साधून आणि सोसायटीच्या मीटिंग्स घेऊन खरोखरच असे मोठे कायदेशीर किंवा तांत्रिक वाद सुटू शकतात का? नुसतं बोलण्याने सिमेंटचा दर्जा थोडीच सुधारणार आहे. कसं आहे, नुसतं बोलण्याने सिमेंटचा दर्जा नक्कीच सुधारत नाही किंवा कायदेशीर त्रुटी आपोआप दुरुस्त होत नाहीत. पण संवाद एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट साध्य करतो. तो म्हणजे संशय आणि अंतर्गत राजकारण निर्माण होण्यापासून रोखतो. तुम्ही जे अंधाऱ्या प्रवासात घाबरून जाण्याचं उदाहरण दिलं ना, तेच सोसायटीच्या बाबतीत होतं. म्हणजे लोकांमध्ये अविश्वास निर्माण होतो. हो, आजकाल व्हॉट्सॲप ग्रुप्सवर केवळ एका फॉरवर्डेड मेसेजमुळे सोसायटीत प्रचंड गैरसमज पसरू शकतात. अनेक पुनर्विकास प्रकल्प हे विकासकाच्या चुकीमुळे नव्हे तर सोसायटीच्या अंतर्गत वादामुळे रखडतात. बापरे, म्हणजे घरचाच अहेर. अगदी तसंच. जेव्हा कमिटी सदस्यांना माहिती देतेच नाही, तेव्हा लोकांना वाटू लागतं की कमिटीने विकासकाकडून काहीतरी आर्थिक फायदा घेतला आहे. हा अविश्वास इतका वाढतो की सोसायटीचेच सदस्य एकमेकांवर आणि कमिटीवर कायदेशीर नोटिसा पाठवू लागतात. आणि एकदा का सदस्य एकमेकांविरुद्ध कोर्टात गेले की विकासकाला आयतच कारण मिळतं काम थांबवायला. अगदी बरोबर. विकासक म्हणतो की आधी तुमचे अंतर्गत वाद मिटवा, मग मी काम सुरू करतो. आणि यात प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतो. हे तर खूपच दुर्दैवी आहे. म्हणूनच दर महिन्याला एक बैठक घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती देणं, आलेला खर्च आणि पुढील योजना सर्वांसमोर पारदर्शकपणे मांडणं हा या अविश्वासाला खतपाणी मिळवून न देण्याचा एकमेव मार्ग आहे. अच्छा, पारदर्शकता ही केवळ विकासकाच्या आणि सोसायटीच्या करारात नको, तर सोसायटीच्या कमिटी आणि सामान्य सदस्यांच्या संवादातही असली पाहिजे. क्या बात है. आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या अगदी मुळापर्यंत पोचलो आहोत. जर आपण आजच्या या विस्तृत चर्चेचा थोडक्यात सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट स्पष्ट होते की गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास हा 2-4 महिन्यांचा सोपा खेळ नाही. अजिबात नाही. हा एक दीर्घकालीन, गुंतागुंतीचा आणि मानसिक कसोटी पाळणारा प्रवास आहे. पण जर सुरुवातीलाच अल्पसंख्यक सदस्यांसह सर्वांना विश्वासात घेतलं, आकर्षक ऑफरला न भूलता विकासकाची आर्थिक क्षमता तपासली, बँक गॅरंटी आणि दंडात्मक तरतुदींसारखी कायदेशीर ढाल वापरली, तांत्रिक गुणवत्तेसाठी स्वतंत्र सल्लागार नेमला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3-4 वर्ष एकमेकांशी पारदर्शक संवाद ठेवला, तर हा प्रवास केवळ यशस्वीच नाही तर सर्वांसाठी सुरक्षित होऊ शकतो. अगदी बरोबर. आणि हाच विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मार्गदर्शक तत्वांचा मुख्य गाभा आहे. आणि हे सर्व टप्पे पार केल्यानंतर जेव्हा शेवटी ती जुनी मोडकळीस आलेली इमारत पाळून त्या जागी एक नवीन टोलेजंग आणि सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशी इमारत उभी राहते ना, तेव्हा आणखी एका अतिशय सूक्ष्म पण महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करणं मला गरजेचं वाटतं. कोणती गोष्ट? या 3-4 वर्षांच्या काळात लोक उपनगरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात. कुणी नातेवाईकांकडे राहतं, कुणी लहानशा भाड्याच्या घरात तडजोड करत असतं. हो. आणि जेव्हा ते सगळे पुन्हा त्या नवीन टॉवरमध्ये राहायला येतात त्यांना सगळंच बदललेलं असतं. तिथेच खरा प्रश्न निर्माण होतो. नवीन इमारतीत लिफ्ट असते, उत्तम पार्किंग असतं, जिम असते, इमारतीचा भौतिक विकास तर झालेला असतो. पण त्या जुन्या सोसायटीची जी एक संस्कृती असते, जो एक आत्मा असतो, म्हणजे एकमेकांच्या घरी सहज जाऊन साखर चहापत्ती मागणं, संध्याकाळी कंपाऊंडमध्ये एकत्र बसून गप्पा मारणं, हो, आणि सगळे सण एकाच कुटुंबासारखे साजरे करणं, तो आत्मा या स्थित्यंतरात आणि नवीन मिळालेल्या चकचकीत भिंतींमध्ये टिकून राहतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. की त्या मोठ्या टॉवरमध्ये बंद दरवाज्यांमागे लोकांचे एकमेकांशी असलेले संबंधही पूर्णपणे व्यावसायिक, कोरडे आणि अनोळखी होऊन जातात? भौतिक विकासासोबतच ती जुनी आपुलकी जपणं हे कदाचित पुनर्विकासाच्या प्रक्रियेतलं सर्वात मोठं आव्हान आहे. खरंच हा विचार खूपच खोल आणि अंतर्मुख करणार आहे. आपण सुरुवातीला जी ओपन हार्ट सर्जरीची उपमा दिली होती ना, ती इथे पुन्हा एकदा सार्थ ठरते. हो. सर्जरी करून शरीर मजबूत होतं, हृदयाचे ठोकेही सुरळीत पडू लागतात, पण नवीन शरीर मिळाल्यावर आतला तो जुना जिव्हाळ्याचा आत्मा हरून तर जाणार नाही ना, याची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. नक्कीच.
जुन्या आठवणी आणि नवीन वास्तू यांची सांगड कशी घालायची या एका प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. यावर नक्की विचार करत रहा.